नमस्कार, मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर कॅलेंडरच्या नूतन वर्षाला, नवीन वर्षाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। 2024 साल हे शनी करून सगळ्यांनी डोक्यावर घेतलेले आहे, तरी सुद्धा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। कुणीही घाबरू नका, ज्याचे वाईट कर्म आहेत त्यांनी घाबरा, जो आळशी आहे त्यानं घाबरा, पण जो आयुष्यभर कष्ट करत आलेला आहे त्याला आहे आता फळ मिळायची वेळ आली आहे। जे कष्टकरी असतात त्यांना फळ देतो हा शनी म्हणजेच मनी, आणि फळ देतो आपल्याला ज्यावेळी त्याचं साल येतं किंवा ज्यावेळी त्याच्या दशा चालू होतात। त्यामुळं जे कष्ट करतात, ज्यांनी आजपर्यंत कष्ट केले पण त्यांना फळ मिळालं नाही, त्यांना आता फळ प्राप्त करायची वेळ आली आहे। शनी देतो मनी, एवढंच लक्षात ठेवा। घाबरू नका, कर्म चांगली करा, कष्ट करत राहा। शनीच्या 7.5 मध्ये सुद्धा शनी काही राशींना भरभरून देणार आहे, हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये आधी सांगितलेलंच आहे। तर चला तुमच्या आवडीच्या कार्यक्रमाला किंवा व्हिडिओला सुरुवात करूया आठवड्याचं राशी भविष्य। तर सगळ्यात पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद की 2023 साली तुम्हा सगळ्यांना हे आठवड्याचं राशी भविष्य खूप आवडतं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद। दुसरे धन्यवाद, माझ्या जिभेवर जी सरस्वती येते आणि ती तुम्हाला योग्य मार्गदर्शन करते आणि तुमचं भविष्य खरं ठरतं किंवा त्या उपायांचा तुम्हाला फायदा होतो, त्या सरस्वती मातेला खूप खूप धन्यवाद। तर चला नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्याला सुरुवात करूया आपण आठवड्याचं राशी भविष्य। पण त्याआधी ज्यांनी कुणी अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा। दर आठवड्याला घेऊन येत असते मी इथं राशी भविष्य। उद्यापासून घेऊन येत आहे प्रत्येक राशीचं वर्ष भविष्य, न चुकता सगळ्यांचे व्हिडिओ तयार आहेत 12चे 12। त्यामुळे उद्यापासून तुम्हाला 12 दिवस हे सगळे भविष्य बघायला मिळते। त्याचबरोबर त्यामध्ये मी तुम्हाला जानेवारी पासून भविष्य सांगत आहे। मला काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून मी थांबले होते की वर्ष भविष्य सगळेच सांगतात, पण मी तुम्हाला जानेवारी ते डिसेंबर असं भविष्य सांगणार आहे। आणि प्रत्येक महिन्याला तुम्ही कोणता एंजल नंबर वापरायचा आहे, कोणता उपाय करायचा आहे, या साऱ्याची माहिती घेऊन येत आहे मी उद्यापासून तुमच्याबरोबर। त्याचबरोबर अजून जर कोणी राशीचं ब्रेसलेट घ्यायचं राहिलं असेल तर जरूर घ्या। जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच फक्त ब्रेसलेट मिळेल, त्यापुढे ब्रेसलेट मिळणार नाही। तर 1 जानेवारी पासून ज्यांच्यापर्यंत ब्रेसलेट पोहोचली आहे त्यांनी 1 जानेवारीला देवापाशी ब्रेसलेट ठेवा, देवाला तुमची काय असेल ते सांगा, युनिव्हर्सला सांगा, एक स्माइल द्या आणि खूप आनंदानं पुरुषांनी उजव्या हातात आणि लेडीजनं डाव्या हातात ब्रेसलेट घालायला सुरुवात करा। ज्यांना ब्रेसलेट घालणं शक्य नाही त्यांनी खिशात ठेवा, ज्यांना खिशात ठेवणं शक्य नाही त्यांनी उशी खाली ठेवा। कुठून तरी 8 तास त्याच्या ओऱ्यामध्ये तुम्ही राहिला पाहिजे। राशीचं ब्रेसलेट असेल तरी जन्म आणि मृत्यू ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी ब्रेसलेट नेऊ नका, कारण वर्षभर दुसरं ब्रेसलेट तुम्हाला मिळणार नाही आणि ब्रेसलेट तुमचं तिथं काम करायचं रेकी बंद करेल। 1 वर्षाची रेकी प्रत्येकाच्या ब्रेसलेटला दिलेली आहे। मी ब्रेसलेट इथे दाखवत नाही कारण एनर्जी एक्सचेंज होती, कुणाला तरी ते ब्रेसलेट जाईल आणि परत त्याचं हे नको, त्यामुळे मी राशीची ब्रेसलेट कुणाला दाखवत नाहीये की कुणाला ना कुणाला मला ती द्यावी लागतायत त्याच्यामुळं। तर ज्यांनी अजून घ्यायची राहिले तर या महिन्याभरामध्ये पूर्ण करा राशीची आपली ब्रेसलेट घेणं। तर चला सुरुवात करूया या आठवड्यात काय म्हणत आहेत आपले ग्रह तारे नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्याच्यावर। तर कसा आहे पहिला आठवडा हा आता आपण बघूया। सुरुवात करत आहे मी मेष राशीपासून। तर मेष राशीला हा आठवडा सुख, समाधान, शांती, एनर्जी यानं भरभरून आहे। नवीन नोकरी मिळू शकते, धंदा व्यापार नवीन मिळू शकतो, जे जुनं आहे त्यामध्ये सुद्धा एकदम छलांग मारू शकता असा एनर्जीनं भरलेला आठवडा आहे। सरकारी कामं ज्यांची अडकलेली आहेत मागच्या वर्षी ती या आठवड्यापासून सुरुवात व्हायला होणार आहे। किंवा तुम्हाला घरासाठी लोन अडकला असेल, कशासाठी तरी लोन अडकला आहे, लोन मिळत नाहीये सरकारकडनं किंवा दुसरीकडनं, तर ही कामं तुमची या आठवड्यामध्ये व्हायला सुरुवात होईल। एनर्जी तुमच्याकडे भरभरून राहील, एनर्जी
एनर्जीचा सोर्स असेल तुमचा हा आठवडा, या आठवड्यामध्ये पुढच्या 3 महिन्याचं तरी कमीत कमी प्लॅनिंग करून ठेवा, लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याप्रमाणे कामं करणं सोपं जाईल आणि हीच एनर्जी तुम्हाला वर्षभर महादेव किंवा युनिवर्स देतील अशीच प्रार्थना महादेवाजवळ करते। त्याचबरोबर तुम्हाला सांगते मी एंजल नंबर तुमचा 7 आणि 9, वार आहे गुरुवार, रंग आहे पिवळा। काय करायचं आहे तर पिवळी फुलं सोमवारी महादेवाच्या मंदिरात नेऊन पिंडीवर व्हायची आहेत किंवा घरातल्या पिंडीवर व्हायची आहेत। आता वर्षभरातल्या सोमवारी सुद्धा बरं जाऊ दे, हे आपण मेष राशीला उद्या सांगूया काय करायचं आहे ते। तर हा या आठवड्याचा तुमचा उपाय आहे। तर तुम्हाला हे मेष राशीवाल्यांना नवीन साल सुख, शांती, समाधान, समृद्धीचं जावो हीच ईश्वराकडे प्रार्थना। पुढची रास आहे वृषभ रास। तर वृषभ राशीला या वर्षी नवीन वाहन घेण्याची शक्यता किंवा चान्सेस भरपूर प्रमाणात आहेत। त्याचप्रमाणे कुठंतरी मोठी ट्रिप होईल किंवा नेम फेम जे तुम्ही कामं आजपर्यंत करत राहिलात पण त्याच्यासाठी तुमचं नाव पुढे आलं नाही, ते नाव नेम फेम होण्याची शक्यता भरपूर आहे। जर असं कुणाला होत असेल तर सलमान खानचं फिरोजा ब्रेसलेट जरूर वापरा। जर सगळं करून सुद्धा जर तुम्हाला नेम फेम मिळत नसेल तर फिरोजा ब्रेसलेट जरूर वापरा। पण 3 जानेवारीपर्यंत एनर्जी भरभरून राहील। 3 जानेवारी नंतर मात्र तब्येतीची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे। का तर यामध्ये जे क्लायमेट बदलत आहे त्यानुसार सर्दी, खोकला, कफ, निमोनिया याची साथ येऊ शकते किंवा याचे त्रास तुम्हाला होऊ शकतात। दमा असेल तर या गोष्टीकडे लक्ष द्या, सावधगिरी बाळगा, काढा प्या, स्वेटर घाला, टोपी घाला, थंड हवामानामध्ये कमी जा किंवा बाहेरच्या वातावरणामध्ये तुम्हाला जिथं शक्य आहे तिथं स्वतःला जपण्याची काळजी घ्या। विद्यार्थी वर्ग सुद्धा आजारपणापासून सावध राहा। शेअर मार्केटमध्ये फायदा होणार आहे। जे शेअर मार्केटमध्ये आहेत ते या आठवड्यामध्ये एकदम ग्रीप घेणार आहे। तर आपला एंजल नंबर आहे 8 आणि 7, वार आहे तुमचा बुधवार, रंग आहे तुमचा हिरवा आणि काय करायचं आहे बडीशोपची पुडी, बडीशोपची डब्बी आपल्या उशाशी ठेवायची आणि रोज झोपताना चिमटभर बडीशोप त्याच्यातली खाऊन झोपायची आहे। बडीशोप हा बुध ग्रहाला प्रतीक आहे म्हणून मी बडीशोपचा उपाय तुम्हाला सांगत असते। तर मसाला बडीशोप च्या सरी पुढे आणल्या तुम्ही तर त्यात हिरवा रंग असावा याची खात्री करा, नाही तर मग साधी बडीशोप भाजून ठेवली तरीही चालेल। बुधग्रह मजबूत करण्यासाठी हिरव्या पुडीतली हिरवी बडीशोप खाणं किंवा हिरवी बडीशोप उशाशी ठेवणं हे गरजेचं आहे। हे वृषभ राशीच्या लोकांनी लक्षात घ्या। तर ओम साईराम, तुम्हालाही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। पुढचं वर्ष मस्तपैकी जावं। 2-3 दिवसात तुमचे राशी भविष्य येईल, त्यावेळी वेगवेगळे उपाय आणि कसा जाणार आहे पूर्ण वर्ष हे नक्की बघा। राशीचं ब्रेसलेट घेतलं नसलं तर जरूर घ्या। पुढची रास आहे मिथुन रास। तर मिथुन राशीला सुरुवातीला छान दिवस आहेत। 2-3 महिने या आठवड्याचं जरी भविष्य असलं तरी मी तुम्हाला आधीच सांगते की सुरुवातीचे दिवस तुमचे खूप छान आहे। दुनिया पलटेल पूर्ण असं तुम्हाला वाटायला लागेल, एवढे छान दिवस तुमच्यावर आहेत। पण कुणाला जे कष्ट करत आहेत मागपासनं त्यांना आता चांगले दिवस येणार आहेत। जे आळशी आहेत त्यांना शनी महाराज सोडणार नाहीयेत। आळस, कर्म, कष्ट हे सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत। एकदम ऊर्जावान बनाल। त्याचा उपयोग तुम्ही प्लॅनिंग करण्यासाठी करा। पुढच्या 2-3 महिन्याचं प्लॅनिंग करून ठेवा। आत्ता तुमच्या मनात नवीन वर्षाच्या नवीन भावना, नवीन उद्देश, नवीन गोल्स जे काही आहेत ते लिहा। लिहिलं की केतू स्ट्रॉंग होतो आपला, म्हणून लिहायचं काम कायम करायचं असतं। तर वर्ष एकदम छान जाईल। पण प्रत्येक महिन्याला काय करायचं हे आधी लिहून ठेवा। प्लॅनिंगनं काम केलं तर तुमचं वर्ष हे छान जाईल। हा आठवडा पण तुमचा छान जाईल। नंबर आहे तुमचा 7 आणि 2, वार आहे गुरुवार, रंग आहे पिवळा। काय करायचं आहे तर सूर्याला गुळ आणि पाणी घालायचं आहे। सूर्य उगवायच्या आधी उठायचं आहे। या आठवडाभर किंवा वर्षभर केलं तरीही छान आहे। आणि महादेवाच्या पिंडीवर गुळ आणि पाणी नेऊन अर्पण करायचं आहे, म्हणजे महादेवाचा अभिषेक करायचा आहे, पण त्यामध्ये थोडासा गुळ घालायचा आहे।
चला, हे वर्ष तुम्हाला सगळ्यांना मिथुन राशीच्या लोकांना सुख शांती समाधानाचं जावं हीच इच्छा महादेवाकडे करते. ब्रेसलेट नसेल तर ब्रेसलेट जरूर वापरा. वेळोवेळीचे व्हिडिओ बघत चला, त्यामुळे कुणीही 2024 सालाला भ्यायची गरज नाही. पुढची रास आहे कर्क रास. कर्क राशीला धन मिळेल पण खर्च करू नका. धन व्यवस्थित मिळेल किंवा थोडंसं जास्त पण मिळू शकतं ज्यांची कर्म चांगली आहेत त्यांना. तर खर्च करू नका. ज्याची गरज नाही त्यात पैसा खर्च करू नका. कोणाचं काहीतरी ऐकून भांडणं करू नका. कच्च्या कानाची लोक ज्याला आपण म्हणतो ती बनू नका. अजिबात लोकांचं कुणाचं ऐकून घरातल्यांशी भांडण करू नका. पार्टनरशिपमध्ये भांडण करू नका. मित्रांशी भांडण करू नका. पत्नीनं पतीशी भांडण करू नका. कुणी कुणाचं लोकांचं ऐकून भांडणं घरामध्ये करू नका. तर तुम्हाला शांती लागेल. तुमचा नंबर आहे 5 आणि 3. हे या आठवड्यापुरतच नाही तर पूर्ण वर्षभरासाठी सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची गरज आहे. 5 आणि 3. वार आहे मंगळवार. रंग आहे लाल. काय करायचं आहे? छोट्या छोट्या मुलांना बिस्किटचे पुडा किंवा बिस्किट दान करायचं आहे किंवा खाऊ म्हणून द्यायचं आहे. जे शक्य असेल, जसं शक्य असेल तुम्हाला ते कर. पुढची रास आहे सिंह रास. सिंह राशीला सुरुवात चांगली आहे पण तुम्ही जास्त विचारात गुंतू नका. निगेटिव्ह थिंकिंग किंवा ओव्हर थिंकिंग मध्ये सिंहराज जर अडकली तर हे वर्ष सुद्धा बर्बाद व्हायची शक्यता दाट आहे. त्यामुळं सगळं चांगलं आहे पण स्वतःच्या मनावर, स्वतःच्या विचारांवर, स्वतःवर घालणं हे गरजेचं आहे. मोठा प्रवास कुठंही करू नका. अगदी जर करायची वेळ आली तर एखादं तांब्याचं नाणं महादेवाच्या पिंडीवर वाहा आणि मग मोठा प्रवास करा. नाहीतर मोठ्या प्रवासाच्या नादी या आठवड्यात तरी लागू नका. मन शांत राहण्यासाठी काय करायचं आहे? तर नंबर आहे तुमचा 4 आणि 7. वार आहे गुरुवार. रंग आहे केशरी. गाईला चारा घाला. देशी गाईला चारा घाला. जिथं गाई मिळत नसतील तिथं, जिथं गोशाळा आहे तिथं काही ना काहीतरी दान करत जा, नाही तर आपल्या हातानं नेऊन त्यांना चारा घालत जा. तर हे वर्ष तुम्हाला सुखासमाधानाचं, शांतीचं जावो हीच महादेवचरणी प्रार्थना. पुढची रास आहे कन्या रास. तर कन्या राशीला खर्च वाढतील ते पण दवाखान्यासाठी या आठवड्यामध्ये. पण या आठवड्यात पुरतच हे आहे, घाबरू नका. पुढे सर्व चांगलं होईल. त्यासाठी घरातल्या मोठ्यांची काळजी घेणं. कन्या राशीच्या लोकांनी आपले आई वडील, त्यांचे आई वडील, कुणी आपल्यापेक्षा जे मोठं आहे त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. तिथं थोडासा आपल्याला खर्च होऊ शकतो. त्यासाठी काय करायचं आहे? तुम्ही स्वतः पण आणि तुमचे ज्येष्ठ कोण असतील त्यांना पण मारुतीच्या देवळात मंगळवारी साधा लाल धागा, पूर्ण मौली सुद्धा नाही, पूर्ण असा साधा लाल धागा जो येतो तो मारुतीच्या पायाला लावायचा आहे आणि आणून आपल्या ज्येष्ठांना पण बांधायचा आहे, आपण पण बांधायचा आहे. त्यांना आजार पण येणार नाही आणि ह्या ज्या वाईट ग्रहांमुळे मोठ्यांना आजार पण येईल ते टळून जाईल. त्यासाठी हा उपाय तुम्ही करणं गरजेचं आहे. तुमचा नंबर आहे 3 आणि 2. वार आहे मंगळवार आणि त्याच दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. रंग आहे केशरी. तर वर्ष तुम्हाला समाधानाचं जावो हीच महादेवचरणी प्रार्थना. पुढची रास आहे तुळ रास. तर तुळ राशीला धन मिळेल. तुळ राशीला धन मिळेल. नोकरी धंदा या दोन्ही गोष्टी असतील तरी सुद्धा धन मिळेल. प्रमोशन मिळेल. विद्यार्थी लोकांना कोणत्याही प्रकारचा आळस करून उपयोग नाहीये. आळस केला तर सगळं संपलं. त्यामुळे विद्यार्थी लोक 10वी 12वी असो, नेटची परीक्षा असो, अगदी बालवाडीतलं मुलं असो, सगळ्यांना आळस टाळा. हेच आई वडिलांनी मुलांना शिकवा. वेळेचा योग्य फायदा करून घ्या. आळस नको. वेळची कामं वेळच्या वेळी करा. नंबर आहे 5 आणि 8. वार आहे शनिवार. रंग आहे निळा आणि काय करायचं आहे? कोणतीही मिठाई घ्या, देवाला दाखवा, कोणत्याही मंदिरात दाखवा आणि ती गरिबांना दान करा. तुमचं वर्ष सुखासमाधानाचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वृश्चिक रास. वृश्चिक राशीसाठी हा आठवडा कसा आहे? तर विचार करा पण घाबरू नका, नाहीतर अवघड होईल. शिस्तीत राहा. निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह थिंकिंग, लोकांचं वाईट चिंतन, मनातनं लोकांबद्दलचे वाईट विचार येणं, या गोष्टी घडू शकतात. पण यातनं सावध व्हायचं. हे करू नका, नाहीतर आपण लोकांसाठी जिथं खड्डा खणतो तिथं आपणच जाऊन पडतो हे आपल्याला माहितीये. त्यामुळे मनात सुद्धा कुणाबद्दल वाईट विचार आणू नका.
तुमच्यावर मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या आहेत, त्यामुळे त्या जबाबदाऱ्या डोक्यामध्ये आणा, ना की याचं त्याचं काय चाललंय याकडे लक्ष देऊ नका. डोकं शांत ठेवा म्हणजे हा आठवडा चांगला जाईल. सगळ्यात महत्वाचं तुमचं डोकं आणि तुमची वाणी या दोन्हीवर तुमचं कंट्रोल पाहिजे, तर आठवडा नाही हे वर्ष पण तुम्हाला छान जाईल. तुमचा एंजल नंबर आहे 4 आणि 3. वार आहे शुक्रवार, रंग आहे पांढरा. मध महादेवाला घाला आणि वरती त्याला गारपाणी घालून त्यांचा अभिषेक करा सोमवारीच. म्हणजे या आठवड्यामध्ये तोंडातून मधुर शब्द येतील, डोक्यामध्ये गोडगोड विचार येतील. पुढची रास आहे धनुरास. धनुराशीला एकदम धनागमनाचे योग आहेत. कामे मिळतील, नवीन कामे मिळतील, मागील अडचणी संपतील. पण कुणीतरी मोठी व्यक्ती तुम्हाला जे सांगत आहे ते ऐका. धनुराशीनं एवढी 7.5 भोगलेली आहे की त्यांची अजून सुद्धा डोकी 7.5 मध्येच आहेत. असेल तर खाली येस लिहा. तर त्यातनं तुम्ही बाहेर पडा. तुमचं तुम्हालाच सगळं बदलायचं आहे. मोठ्यांचं थोडंसं ऐका, त्यानुसार कामं करायला सुरुवात करा. तर हा आठवडा नाही हे वर्ष पण तुम्हाला चांगलं जाईल आणि धनधान्य भरपूर मिळेल. तोंडावर कंट्रोल ठेवा, डोक्यातले संशय काढा, वाणी गोड ठेवा. सगळं तुम्ही जर व्यवस्थित ठेवलं तर हे वर्ष तुमच्यासाठी भरपूर पैसा घेऊन येणार आहे, सुख समाधान शांती घेऊन येणार आहे. आणि यावर कंट्रोल नाही करू शकलात तर फक्त आणि फक्त आजारपण घेऊन येणार आहे, हे लक्षात ठेव. पुढचा मोठ्यांचा सल्ला जरूर ऐका. 4 आणि 3 हा तुमचा नंबर आहे. मंगळवार हा वार आहे, लाल हा रंग आहे. काळे तीळ आणि कच्चं दूध महादेवाच्या पिंडींवर अर्पण करा. मग ते घरातल्या करा, देवळात जाऊन करा, कुठेही करा, पण सोमवार मंगळवार हा उपाय करून टाका म्हणजे डोकं शांत राहील. पुढची रास आहे मकर रास. तर मकर राशीला चिंता मनात होतील, उदास व्हाल, पण हे काहीही कारण नसताना असेल. मकर राशीचे लोक उगाच शनीची 7.5 आहे, त्याला घाबरायचं आहे, 24 साल आला आहे, यावाय त्यावाय या विचारातच बसाल आणि उगाच स्वतःला घाबरून डोकं खराब करून टाकाल. ते करू नका. सगळ्यात महत्वाचं ते करू नका. एक स्माइल चेहऱ्यावर आणा, सगळं विसरून जाईल. 24 येऊ दे, 25 येऊ दे, नाहीतर 42 येऊ दे, आपण आहे असंच राहायचं आहे, हे लक्षात ठेवा. कारण नसताना हे होईल तर तसं करू नका. तुम्ही बदला म्हणजे दिवस बदलतील. वेगळे काही करायची गरज नाहीये. आळस नको, डोक्यात वाईट विचार नको, तोंडावर वाईट वाणी नको. एवढं असेल तर तुमचा हा आठवडा चांगला जाईल. 7 आणि 4 हा तुमचा नंबर आहे. शनिवार आणि निळा हा तुमचा रंग आहे. दुधाचा टिळक लावणं गरजेचं आहे. तर कच्चं दूध आल्या आल्या आपल्या रिंग फिंगरनं थोडंसं आपल्या कपाळी लावत जा आंघोळ झाल्यावर, आणि नंतर घराबाहेर पडत जा किंवा कुठली कामं करत जा किंवा त्याच्यावर टिकली गंध तुमचं काय असेल ते लावत जा. म्हणजे डोकं शांत राहील. डोक्यात जे वाईट विचार आहेत ते शांत येतील. चंद्रमा त्यांना शांत करेल. पुढची रास आहे कुंभ रास. तर कुंभ राशीला पॉवरफुल वर्ष आहे हे. कुंभ राशीचे जे कष्टकरी व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष पॉवरफुल आहे. ज्यांचे परस्पर वाद आहेत, प्रेमाचे आहेत, कोणा नातलगांचे आहेत, कशाचे आहेत, ते वाद संपतील. तिथं सुख समाधान तुम्हाला मिळेल. एनर्जी या आठवड्यात पण कायम राहील. मी वर्षाचं नाही आठवड्याचं सांगते, उद्यापासून वर्षाचं सांगायचंय तुम्हाला. पण तरी सुद्धा हे वर्ष तुमच्यासाठी पॉवरफुल आहे. हा आठवडा तुमच्यासाठी पॉवरफुल आहे. एनर्जी राहील, काम करायची जिद्द अंगामध्ये राहील आणि तीच गरजेची आहे, तर ती तुम्हाला पुढे नेईल. पैसा कुठेही गुंतवू नका, फालतू खर्च करू नका. कष्ट आणि कर्म चांगली ठेवा. शनी भरपूर देणार आहे 2024 साली, हे लक्षात ठेवा. काय करायचं आहे? 8 आणि 3 हे तुमचे एंजल नंबर आहेत. सोमवार हा तुमचा वार आहे. पांढरा हा तुमचा रंग आहे. काय करा? शक्य असेल तेवढं आठवडाभर कुणाला ना कुणाला चहा पाजा. बघा किती सोपा उपाय आहे. आपला मित्र असतो, मैत्रीण असती, घरात येणारी माणसं असतात, कुणी असता, कुणालाही 1 कपभर चहा पाजत जा. म्हणजे हा आठवडा तुमचा मस्तपैकी जाईल. पुढची रास आहे मीन रास. मीन राशीला सगळ्यात महत्वाची गरज आहे ती म्हणजे आपली तब्येत जपण्याची. पोटाची दुखणी वाढतील, पाठीची दुखणी वाढतील, ऑपरेशनच्या वेळा येतील,
वाईट वाटून घेऊ नका, पण जी सत्य परिस्थिती आहे ते सांगणं माझं काम आहे. तर या गोष्टींकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. थोडकं असताना दवाखान्यात जा, म्हणजे या काही गोष्टी घडणार नाहीत. जबरदस्त वर्ष आहे हे, किंवा जबरदस्त आठवडा आहे हा पैसा कमवायचा. मीन राशी भाजी विकणारी जरी असेल तरी सुद्धा तुमच्या पुढे एक पेंडी पण राहणार नाही. एवढा पैसा कमवण्यासाठी आपले गुरु आणि आपला शनी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे, किंवा भरभरून देणार आहे, वर्षभर देणार आहे. आठवड्याची सुरुवात सुद्धा चांगलीच होणार आहे. धंदा व्यापार चांगला होईल, खर्च पण चांगले होतील, पण ग्रह तारे एवढे चांगले आहेत की तब्येतीची काळजी सोडून बाकी काही विचार करायची गरज नाहीये. उपाय सांगते, पण तरी सुद्धा आपल्या आजारपणाकडे लक्ष द्या आणि आज आपला बॅलन्स लिहून ठेवा. आज तुमचं काय, कुठं तुम्ही आहात हे लिहून ठेवा. नोकरी असो, धंदा असो, अजून काही असो. आज तुमच्याकडे 5 रुपये असले तरी 2 उद्या सकाळी लिहून ठेवा. 1 जानेवारी 2024ला माझा बँक बॅलन्स एवढा आहे, आणि तीच ओळ परत तुम्ही पुढच्या वर्षी वाचा. तिथं तुमचा बँक बॅलन्स किती असेल बघा. शनी महाराज भरभरून देणार आहेत, पण इकडून तब्येतीला पण धक्का देणार आहेत. त्यामुळे हे बॅलन्स करून आपल्याला चालायचं आहे. तर मीन राशीला हा आठवडा नाही, हे वर्ष पण चांगलं जाणार आहे. काय उपाय करायचा आहे, म्हणजे आपली वाणी पण चांगली राहील, तब्येत पण चांगली राहील, आणि सगळं. केशराच्या काडीमध्ये थोडंसं गुलाबजल किंवा गंगाजल घालून त्याचा टिळक बनवायचा आहे. तो पहिला नाभीवर, नंतर जिभेवर आणि नंतर कपाळावर लावायचा आहे. हे जर काम केलं तर हे तिन्ही चक्र जागृत राहतील आपले, आणि आपल्याला आजार पण कमी येईल. त्यामुळं आठवडाभर नाही, वर्षभर मीन राशीनं हा उपाय केला तरीही चालणार आहे. तर चला, सर्व राशी सांगून झाल्या आहेत. ज्यांनी अजून ब्रेसलेट घेतले नसतील त्यांनी ब्रेसलेट या महिन्यामध्ये पटपट घ्या. छान छान ऑफर त्याच्यावर ठेवलेल्या आहेत, तर घ्या. मेणबत्तींवर ऑफर चालू आहे, त्या घेऊन ठेवा, कारण पुढचे सगळे रिच्युअल त्याच्यावरच येणार आहेत नवीन वर्षाचे. म्हणून मी ऑफरमध्ये तुम्हाला मेणबत्त्या देत आहे की पुढं तुम्हाला महागात घ्यायला नको, आणि तुम्हाला पटकन पुढं सांगणारे उपाय करायला येतील. तर वरती दिलेल्या नंबरवर ऑफर चालू आहेत, या विचारा, तिथं बाकी सगळं माहिती तिथं कळेल. पण राशीची ब्रेसलेट जरूर 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 वापरा, कारण ती मी फार कष्टानं तयार केलेली आहेत प्रत्येक राशीसाठी. पुढच्या महिन्यात ब्रेसलेट मिळणार नाहीत, त्यामुळे जे राहिले असतील त्यांनी याच महिन्यामध्ये ब्रेसलेट घ्या. ब्रेसलेट घेतली आहेत त्यांनी उद्यापासून वापरायला सुरुवात करा. थोडा वेळ देवासमोर ठेवा आणि लगेच आपलं आपण ग्रहण करा. सगळ्यात परत सांगते, विचारत बसू नका. महिलांनी डाव्या हातात, पुरुषांनी उजव्या हातात ब्रेसलेट घाला, कारण कुठलीही बाजू ही शिवशक्तीची असती आपली. त्यामुळं स्त्रियांनी डाव्या हातात आणि पुरुषांनी शिव असतो इकडं, म्हणून उजव्या हातात पुरुषांनी शक्तीनं डाव्या हातात हे ब्रेसलेट घालायचं असतं. हे त्याचं कारण आहे. तर आता हे कुणीही विसरू नका आणि परत परत विचारू नका. तर चला, आजचा आठवड्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे छान छान कमेंट करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चला, परत भेटूया पुढच्या माहिती बरोबर, म्हणजे उद्या सकाळी मेष राशी बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.